try to escape baby languor from adult languor. So he now here took the stick, tried to throw stones and try to escape baby languor from the adult languor. Finally, he managed to succeed and see he escaped baby languor from the adult languor. Later now see he applied various things to stop the bleeding, okay, and to heal the wounds. And later on what happened, you know very well. His family, in meanwhile time, his family helped him, okay, to cure baby languor. So he managed to cure baby languor by spreading water and all these things. And all the incident that mother languor was watching. And to see that the writer or the narrator came to know that mother is eagerly waiting for her baby languor. So the baby languor was in a conscious stage, and when he came to know the existence of his mother, he cried loudly for his mother. Finally mother came and she picked up her baby languor with her belly and left the place. So here you come to know these incidents. The writer comes to know, the narrator comes to know that the animals have the emotions and sentiments. Only feeding them is not necessary, or we can say is not enough, but animals can communicate with us. Like the mother was looking towards the narrator, that how he escaped him. She was just, paying gratitudes towards the writer or the narrator. And the narrator remembered this, an encounter of special kind in his life. जीवनदीप कॉलेज खर्डी, जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी दळखन, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, 421-601, मुंबई विद्यापीठाशी संलग्न, ISO 9001-2015. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: अनुभवी आणि तज्ञ शिक्षक, शिष्यवृत्तीची सुविधा, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष, ग्रंथालय आणि वाचन कक्षाची सुविधा, जॉब प्लेसमेंटची सुविधा, संपूर्ण परिसर CCTV निगराणीखाली, खर्डी स्टेशनपासून महाविद्यालयापर्यंत बस सेवा उपलब्ध, मुलांचे आणि मुलींचे शासकीय वसतिगृह, ऑनलाईन ॲडमिशन व ऑनलाईन लेक्चरचीही सुविधा, ऑनलाईन ॲडमिशन आणि ऑनलाईन लेक्चरची देखील सुविधा. उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. शैक्षणिक वर्ष 2020-2021, मर्यादित जागा, प्रवेश सुरू. FY ऑनलाईन ॲडमिशन सेंटर. ईमेल jivandeepkhardi@gmail.com. वेबसाईट www.jspcollegekhardi.in. दूरध्वनी क्रमांक 02527244522, 6919188558 आणि 9167043099. या संपूर्ण धड्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सर्वप्रथम लेखकाने या ठिकाणी त्याच्या बरोबर की नाही वडिलांशी ज्या ठिकाणी मेडिकल प्रोफेशनल होते, म्हणजेच आपल्या लक्षात येईल की वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत होते, त्या कंपनीमध्ये काम करत तिथेच त्यांना राहण्याची व्यवस्था त्या कॅम्पसमध्ये होती.
आणि त्या ठिकाणी कॅम्पसचं संपूर्ण सौंदर्याचं वर्णन लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी असलेली वेगवेगळी झाडं, त्या झाडावर असलेली वेगवेगळी लंगूर नावाची ही वानरं. लंगूर कसे असतात तुम्हाला माहिती का? त्यांचा चेहरा काळा असतो, लांब शेपूट असते लक्षात घ्या, आणि ग्रे कलरचे असतात. तुम्ही कधी कधी हे वानरं बघितलेले असतील. इट इज काइंड ऑफ मंकी. तर अशा तऱ्हेने लेखकाने या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच वेळेला लेखकाने सांगितलेली आहे की एक प्रसंग शनिवारच्या दिवशी दुपारच्या वेळेला घडतो, ज्यावेळी त्याची संपूर्ण फॅमिली म्हणजे आई वडील असतील, बहीण, लहान बहीण भाऊ असतील, हे सगळे झोपेत असताना, म्हणजे नॅपिंग एक डुलकी आपण म्हणतो, शॉर्ट स्लीप यू कॅन से, नॉट डीप स्लीप, मग ते सुद्धा उठलेले आपल्याला पाहायला मिळतो. इन द सेम सेन्स त्याला अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येतो, नंतर कावळ्यांच्या कर्कश काव करण्याचा आवाज येतो. या सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष जातं आणि तो ऍक्च्युली त्याची पुस्तकं, मॅगझिन्स, गोष्टींची पुस्तकं वाचन मग्न असतो, गर्क असतो. पण अचानक येणाऱ्या या आवाजामुळे त्याला डिस्टर्बन्स होतं आणि तो पुढे बाहेर वरांडण्यात येतो. पाहतो तर काय, त्याला एक चांगलं एक दृश्य दिसतं. आणि ते दृश्य कसलं असतं, चांगलं म्हणता येणार नाही आपल्याला, पण ते दृश्य अतिशय वाईट असतं. ते अतिशय क्लिअरली त्याला दिसलं, स्पष्टपणे दिसलं की त्या ठिकाणी एक प्रौढ लंगर असतं, म्हणजे लंगूर असतो. तो एक छोट्या बेबी लंगूरला, म्हणजे आपल्या मेल बेबी लंगूर असतं, ते सुद्धा नर छोटं बाळ असतं, त्याच्यावर हिंस्रपणे, क्रूरपणे हल्ला करतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांची झटापटी चालू असते. लेखिका सगळं बघत असताना अचानक लेखिका काय करते, जवळ एक छोटं काठी, वजनी काठी असे घेते आणि त्यांच्या दिशेने धावून जाते. पण ते अडल्ट प्रौढ वाढणार मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग शेवटी लेखक काय करतोय, तर दगड घेतो आणि त्याच्या दिशेने भिरकावतोय, फोर्सफुली असं जोराने फेकतोय. कसा बसा लोकांचा जमत त्या ठिकाणी, कसा बसा इथे लेखक काय करतो, त्याला त्या बेबी लंगरची सुटका करण्यास त्याला यश येतं. आणि मग त्या बेबी लंगरची सुटका केल्यानंतर त्याला औषधोपचार करतोय, प्रथमोपचार करतोय, फर्स्ट एड करतो. आपण पाहतो त्याचे वडील, त्याची फॅमिली संपूर्ण त्याला याच कामी मदत करत असते. आणि मग काय होतं, तर त्याला मदत झाल्यानंतर त्याला त्याच्यावर पाणी शिंपडतं. ते अनकॉन्शियस असतं, अतिशय म्हणजे निस्तेज पडलेलं असतं, बेशुद्ध असतं, त्याच्या संपूर्ण जखमा आलेल्या असतात आणि जखमात ते घायल झालेलं असतं ते बेबी लंगूर, लक्षात ठेवा. तर मग अशा वेळेला त्याला शुद्धीवर आणण्याचं काम लेखक त्या ठिकाणी त्याच्या फॅमिली समेत सगळे एकवटून काम करतात आणि ते शुद्धीवर येतो. पर्यायाने अशा वेळेला काय केलं जातं, तर सगळे आजूबाजूची लोक सुद्धा जमा होतात ते सगळं बघण्यासाठी. आणि त्या वानरापासून, म्हणजेच नर वानरापासून, मोठ्या प्रौढ नर वानरापासून त्या बेबी लंगूरची सुटका केली जाते. नंतर त्याला त्या वानराला बाहेर हकलून दिलं जातं बाजूला, ते पळून जातं. त्याच वेळेला त्या बेबी लंगरची आई, लहान त्या वानराची आई, त्या ठिकाणी बाळाची आई त्या ठिकाणी येते. आणि ती आल्यानंतर ते बेबी लंगर त्याला अस्तित्वाची जाणीव होते, आईचं आगमन होत आहे, ते सुद्धा मोठ्याने ओळखतं, कारण त्यांना सेन्स असतोय. तो सेन्स त्यांचा जागृत होतोय, हा आपल्याला या प्रसंगी पाहाव्यास मिळतो. या वेळेला मग आपल्याला काय दिसतं की त्या बाळाला, म्हणजे छोट्या बाळ लंगूरला त्या ठिकाणी त्याची आई जवळ येताना घेते आणि त्याच वेळेला ती लेखकाकडे अतिशय कृतज्ञ होऊन, कृतज्ञ म्हणजे काय, उपकाराची जाणीव ठेवणे, बरोबर आहे की नाही, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेने आपल्याला या माणसाने किंवा लेखकाने वाचवलेलं आहे अशी भावना ती प्रकट करते. ऍक्च्युली त्या छोट्या बच्चूला त्याने त्या ठिकाणी केळं वगैरे खायला देतात, ते कसं कसं हळूवारपणे तुकडे तुकडे करून खातं. पण खाणं देणं म्हणजेच प्राण्यांमध्ये प्रेम निर्माण होतो असं नाही. तर त्यांना संकट काळामध्ये आपण मदत केली पाहिजे, त्यांची सुटका केली पाहिजे. त्यांना सुद्धा इमोशन्स असतात, भावना असतात, भावनांचे प्रकटीकरण
त्या आई रंगूर असते तिने लेखकाकडे बघून त्याच्या भावनांचं प्रकटीकरण त्या ठिकाणी ती एक प्रकारे लेखकाशी संभाषण करत आहे हे लेखकाला दिसते. आणि अशा तऱ्हेने हा एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड ही एक अविस्मरणीय भेट आपण म्हटलं तरी चालेल किंवा अचानक झालेली भेट त्याच्या कायम स्मरणात लेखकाच्या या ठिकाणी राहिलेली आहे. समजलं? लेखक या ठिकाणी आपल्याला त्याचं वय सांगितलेलं आहे की 55 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत, बरोबर की नाही? आणि आता बरोबर म्हणजे आठवणीला आणि मला आता म्हणजे 70 वर्ष झालेली आहेत पूर्ण. म्हणजे लेखक ज्यावेळी हा प्रसंग घडला, when this incident happened at that time, the writer was at the age of 15, at your age. Understand? Yes. So let's see, we will explain each and every paragraph. Okay. So first, see the first paragraph. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. So you come to know here, the writer's parent or his father, he was the medical professional and he was working in the company which was in Raniganj in West Bengal state. Correct? Yes. So later on next unit, वेस्ट बेंगालच्या पश्चिम बंगालच्या राणीगंज लक्षात घ्या या ठिकाणी असलेल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये लेखकाचे वडील काय होते, एक वैद्यकीय व्यवसायिक म्हणून काम करत होते. The offices of the company were housed in individual bungalows inside a large campus. आता त्या कंपनीचा मोठा असा परिसर कॅम्पस होता ज्या ठिकाणी त्याने पूर्ण कंपाऊंड केलेलं होतं आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये त्या कॅम्पसच्या आतमध्ये म्हणजे आवारामध्ये त्यांचा सर्व कर्मचाऱ्यांसाठी ऑफिसर्स लोकांसाठी बरोबर अधिकारी वर्गासाठी बंगलोज देण्यात आले होते. त्या बंगलोज मध्ये बरोबर की त्या अधिकारी वर्ग राहत होता. Our house was in the corner of campus. Narrator says that his house was at the corner of the campus. So you know, if it was in the middle, then you couldn't see the natural scene and anything else. But it was at the corner of the campus. He could see the scene, natural scenic scenes, we can say, or natural surroundings, chirping of birds, calling of crowds, and barking of dogs and everything, and you know, various trees, plants, flowers, and everything he could see from the bungalow. Because why? It was at the corner of the campus. Yes. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. आमच्या गार्डनच्या जवळपास म्हणजे बगीचेच्या जवळपास काय होतं, ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्टेड नेक्स्ट टू, लगतच ऑफिसर्सचा क्लब होता. लक्षात ठेवा. बघा, the compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. Now see, the compound was luxurious. कसं होतं compound? It was luxurious. अतिशय आरामदायक होतं. Luxurious means you know? Yes. Comfortable. So you know, the campus was very comfortable, writer says, because they didn't go there, or we can say his family didn't go there. त्यांना अजिबात त्रास कंटाळा अजिबात येत नव्हता कारण खूप लक्झरियस होतं. It was with green grass, greenery was there. So you know, it is a very distinct scene. Okay, now you can see in rainy season you can see very distinct scenes surrounding in our surrounding. The same scenes it was there, and you know, colorful flowers were there in the garden. Garden मध्ये रंगीबेरंगी फुलं होती. And a host of tall and majestic tree. तिथे अशी पक्की झाडं लक्षात घ्या. लार्ज विस्तीर्ण अशी लार्ज बरं झाडांचं अस्तित्व होतं. And then now see a majestic tree and seasonal vegetables in a kitchen garden of her households. आणि परस बागेमध्ये काय होत्या बरं सीजनल व्हेजिटेबल्स म्हणजे वेगवेगळ्या पावसाळी सीझन उन्हाळी सीझन किंवा असं आपण म्हणूया तर वेगवेगळ्या सीझनल व्हेजिटेबल्स त्या ठिकाणी होत्या म्हणजे भाजीपाला सुद्धा होता. लक्षात ठेवा. So and the magnificent trees constantly attracted squirrels
and many species of birds. So let's see. And a group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. Ashwatha tree, it is a